नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लीप वर्ष आणि कॅलेंडरवरती काही क्वेश्चन बघणार आहोत। तर लीप वर्ष म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ते समजून घेऊयात। बघा, सर्वांना माहित आहे की पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 365 दिवस आणि अप्रॉक्सिमेटली 6 तास लागतात। तसं एक्झॅक्टली 6 तास नाहीये, तर 365 दिवस आणि 5 तास 56 मिनिटं असतात, पण आपण त्याला अप्रॉक्सिमेटली 6 तास करत असतो। म्हणजे लक्षात ठेवा, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? 365 दिवस आणि 6 तास लागतात। म्हणजे काय होतं, प्रत्येक वर्षी हे 6 तास काय होतात, एक्स्ट्रा उरतात। प्रत्येक वर्षी हे 6 तास काय होतात, एक्स्ट्रा उरतात। म्हणजे बघा, पहिल्या वर्षी 6 तास उरले, दुसऱ्या वर्षी 6 तास उरले, तिसऱ्या वर्षी 6 तास उरले, चौथ्या वर्षी 6 तास उरले, तर 6 चोक किती होत असतात? 24 होत असतात। म्हणजे काय, एक नवीन दिवस तयार होत असतो। या 4 वर्षामध्ये एक नवीन दिवस तयार होतो आणि हा दिवस आपण काय करतो, दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲड करतो। कशामध्ये ॲड करतो? तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲड करतो। म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे त्या वर्षातले दिवस किती असतात, तर 29 दिवस असतात। आणि साधारण वर्षामध्ये फेब्रुवारीचे दिवस असतात 28 दिवस। किती दिवस असतात? 28। म्हणून दर 4 वर्षांनी एक वर्ष 366 दिवसांचं येतं आणि उरलेले 3 वर्ष हे 365 दिवसांचे असतात। म्हणजे याचा अर्थ काय, 366 दिवस असेल तर ते लीप वर्ष, आणि जर वर्षाचे दिवस 365 असतील तर ते साधारण वर्ष। लीप वर्ष आणि साधारण वर्ष, ओके। पण आता हे ओळखायचं कसं की हे वर्ष लीपच आहे किंवा साधारण आहे? तर त्याची एक सुंदर सर्वांना ज्ञात अशी एक पद्धत आहे। बघा, कुठल्याही सालाच्या शेवटचे 2 अंक, जसं उदाहरणार्थ मी आता इथे 2024 घेतलं, तर काय करायचं, सालाच्या शेवटचे 2 अंक उचलायचे, ते बाजूला ठेवा असे, आणि त्याला 4 ने डिवाइड करून बघा। 4 एके 4 आणि 4 स किती होतात? 24 होतात। जर या शेवटच्या 2 अंकांना 4 ने पूर्ण भाग गेला तर ते वर्ष 366 म्हणजेच लीप वर्ष असेल। लक्षात ठेवा। आता उदाहरणार्थ बघा, 1992 हे साल घेतलं मी, तर हे साल आपल्याला शोधायचं आहे की लीप वर्ष आहे किंवा नाही। बघा, मी काय सांगितलं, सालाच्या शेवटचे 2 अंक घ्या, ते घेतले मी इथं 92 इथे लिहिले। आता 92 ला आपण 4 ने डिवाइड करू। बघा, 4 एके 4, 4 दुने किती होतात? 8, आणि 1 उरला, म्हणजे 4 त्रिक किती झाले? 12। 92 ला 4 ने पूर्ण भाग गेला म्हणजे 1992 हे लीप वर्ष आहे आणि त्याचे दिवस आहे 366। जर भाग गेला नाही तर ते साधारण वर्ष असेल, ओके, शेवटच्या 2 अंकांना। आता याचा अजून एक नियम आहे, जर सपोज सालाच्या शेवटी 2 शून्य असतील, म्हणजे बघा आता इथे 2000 लिहिले, 2000 साल, 1900 इथे लिहितो, 1800 आणि 1700। जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला की या 4 पैकी कोणते लीप वर्ष आहे, तर अशा उदाहरणांमध्ये काय करायचं, शेवटचे 2 झिरो कट करून टाका प्रत्येकाचे। काय करा, शेवटचे 2 झिरो कट करा। आणि आता बघा, पुढच्या 2 संख्यांना 4 ने भाग जातोय का? बघा, 20 ला 4 ने पूर्ण भाग जातोय, 4 पंचे किती होतात? 20। पण 4च्या पाड्यात 19 आहे का? नाही। म्हणजे हे लीप वर्ष नाही, हे लीप वर्ष नाही, कारण 4च्या पाड्यात 18 नाही, म्हणून हेही लीप वर्ष नाही, हेही लीप वर्ष नाही। तर आपला आन्सर कोणता येणार? 2000, ओके। तर यानंतर आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, दिनदर्शिका।